शिरूर लोकसभेचे विद्यमान खासदार अमोल कोल्हेंना पराभव करायचंय. अजित पवारांनी तसं आव्हान दिलंय आणि यासाठी शिंदे गटाचे शिवाजीराव आढळराव पाटलांना राष्ट्रवादीत घेऊन त्यांना कोल्हेंच्या विरोधात उतरवायचं आहे. अगदी याचा मुहूर्तही ठरलाय. आढळराव यांनी सुद्धा तयारी दर्शवली आहे. घड्याच्या चिन्हावरती यावेळेला ते निवडणूक लढायला तयार आहेत. परंतु यामुळं गेली 10 वर्ष जे या मतदारसंघात काम करतायत ते अजित पवार गटाचेच माजी आमदार विलास लांडे यांचं काय होणार, त्यांची बोळवण होणार का, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. गेल्या वेळेला आपण बघितलं होतं, तुम्ही सगळी तयारी केली होती, गावागावात जाऊन फिरले होते, प्रचार केला होता, परंतु ऐन वेळेला अमोल कोल्हेंना रिंगणात उतरवलं. आत्ताही तुमची तयारी होती, तुम्ही तशा प्रकारे गावागावात जाऊन प्रचार करत होता, परंतु आता शिवाजीराव आढळरावांचं नाव पुढे येत आहे. घड्याच्या चिन्हावर त्यांना उभं केलं जाणार आहे. मग आता तुम्ही फक्त प्रचारच करणार? नाही, आम्ही तसं पाहिलं तर अजितदादांच्या नेतृत्वाखाली मी काम करणारे कार्यकर्ता आहे आणि गेली 35 वर्ष मी एक निष्ठ त्यांच्याशी राहिलेले. आजही पिंपरी चिंचवड शहरातले ज्यांना ज्यांना पद दिली सर्व पक्ष सोडून गेले. त्यातला एक ज्येष्ठातला असेल तर तो विलास लांडे त्या ठिकाणी आहे असं मी त्या ठिकाणी दावा करतो. पण दुसरी गोष्ट अशी की दुसरा आयात आणण्यापेक्षा त्या ठिकाणी आमची एक विनंती आहे की मी 2009ला लोकसभा लढलोय, 2019ला मला त्यांनी लोकसभा लढायला सांगितली. मी 10 वर्ष आमदार होतो, महापौर होतो. या सर्व गोष्टीचा अनुभव असताना सुद्धा मी कुठं कमी पडतो याचं सुद्धा आत्मचिंतन मला करणं गरजेचं आहे. त्यासाठी माझी एकच विनंती राहणार आहे की दादांना की तुम्ही जर समजा असं होत नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्याच पक्षातला उमेदवार, मग तो दिलीप मोहिते असेल किंवा दिलीप वळसे पाटील असेल किंवा आणखीन आपले ज्येष्ठ कोणता कार्यकर्ता असेल त्याला तुम्ही तिकीट दिलं तर तो निश्चितपणे निवडून. का तुमचा प्रामाणिकपणा एकनिष्ठ त्या ठिकाणी राष्ट्रवादीशी आहे. अशा लोकांना आपण उमेदवारी द्यावी असं मला वाटतंय. परंतु अनेक वेळेला बघितलंय, तुम्ही दिलीप वळसेंचं नाव घेतलं, ते तयार नसतात लोकसभा लढायला. मग दिलीप मोहितेंचं असेल, ते लोकसभा लढायला तयार नसतात. मग दुसरा आणखी कुणी उमेदवार तुम्हाला दिसतोय का की तिथं त्यांना रिंगणात आपण उतरवू शकतो? नाही, मग त्यापेक्षा जर आयात उमेदवार करायचा असेल तर मग तुम्ही भारतीय जनता पार्टीला हा शिरूर लोकसभा मतदारसंघ सोडा आणि महेश लांडगेला तिकीट द्या. आम्ही त्याचं काम करू. कारण भोसरीतला सर्वात जास्त असणारा मतदारसंघ तो 5.5 लाख असणारा मतदारसंघ आहे आणि त्या भोसरीतनं आमचं असणारं नेटवर्क ते मग खेड असेल, आंबेगाव असेल, जुन्नर असेल किंवा शिरूर असेल अशा भागातनं त्या ठिकाणी येणारे व्यवसायाच्या निमित्तानं आणि नोकरीच्या निमित्तानं राहणारे लोक जे आहेत त्या लोकांशी आमचा संबंध आहे, नातोगोतो खूप मोठे आमच्या दोघांचंही. परंतु त्यांनी तुमचा पराभव केलाय 2 वेळेला, तरी तुमची तयारी आहे त्यांचा प्रचार करायची? राजकारणामध्ये त्या ठिकाणी सर्वच गोष्टी जर पाठीमागे जाऊन पाहिल्या तर मग ते पुढे शक्य होणार नाही. त्याकरता तो विचार कधी करायचा नसतो. झालेल्या गोष्टीला त्या ठिकाणी पूर्णविराम द्यायचा आणि नवीन गोष्टी त्या पुढे स्वीकारायच्या आणि काम करायचं. तर आता या ठिकाणी शिरूर लोकसभेत आणखी चुरस जी आहे ती वाढलेली आहे. कारण विलास लांडे पाटलांना पुन्हा एकदा डावललं जात आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे शिवाजी आढळराव पाटलांना त्यांनी या ठिकाणी पक्षात घेण्यासाठी विरोध दर्शवलेला आहे. आयात उमेदवार करायचा असेल तर ही जागा भाजपला सोडा आणि आमदार महेश लांडगांना रिंगणात उतरवा अशी मागणी या ठिकाणी विलास लांडे या ठिकाणी करतायत. त्यामुळं आता शिरूर लोकसभेत आणखी चुरस वाढणार आहे, महायुतीत तिढाव होणार आहे. नाजिब मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.